Hello students, welcome to today's lecture. Today in the chapter circle we are going to see relationship between circumference and diameter. So what is the relation between circumference and diameter of a circle? Is this about this circle only? No. Each and every circle जे तुम्ही कुठलंही सर्कल ड्रॉ केलं त्याच्या सर्कम्फरन्स आणि डायमीटर यामध्ये काय रिलेशन असतं त्याच्याशी रिलेटेड. सो द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. धिस कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय ग्रीक लेटर पाय. म्हणजे काय, कुठल्याही सर्कलचं सर्कम्फरन्स, आता सर्कलचा सर्कम्फरन्स आहे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये शिकलो आहोत की ह्या ए पॉईंटपासून जर दोऱ्याने माप घेऊन असा गोल राऊंड मारून परत ए पॉईंटपर्यंत इतकं अंतर घेतलं तर दिस इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ एनी सर्कल टू इट्स डायमीटर, या सर्कलचं डायमीटर ए बी आहे म्हणजे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स आणि डायमीटर याचा जो रेशो होतो तो ऑलवेज कॉन्स्टंट येतो आणि त्या कॉन्स्टंटला ग्रीक लेटर पायने डिनोट केलं जातं. आता प्रत्येक वेळी तो रेशो सेमच येईल का? स्लाइटली लेस, स्लाइटली मोर. तुम्ही 3-4 सर्कल ड्रॉ करून याचं टॅलिएशन करू शकता. सो ह्या मोर ऑर लेस या व्हॅल्यूचं प्रॅक्टिस करून इन प्रॅक्टिस द व्हॅल्यू ऑफ पाय इज टेकन टू बी 22/7 ऑर 3.14. म्हणजे या पायची व्हॅल्यू ही 22/7 आणि 3.14 अशी कन्सिडर केली गेलेली आहे. म्हणजे काय, आता समजा तुम्ही एखादं सर्कल ड्रॉ केलं आणि त्याचा सर्कम्फरन्स काउंट केला आणि डायमीटर काउंट केला आणि त्याचा रेशो फाइंड केला तर त्याची व्हॅल्यू या 3.14च्या जवळपास जाणारीच असते. सो द व्हॅल्यू ऑफ पाय इज टेकन ॲज 22/7 ऑर 3.14. मग आता आपण फॉर्म्युलामध्ये याचं रिप्रेझेंटेशन कसं येतं ते बघू. सो इफ रेडियस ऑफ सर्कल, रेडियस डिनोटेड बाय आर, डायमीटर डी, सर्कम्फरन्स सी, देन सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल टू पाय. म्हणजेच काय, सी अपॉन डी इज इक्वल टू पाय. दॅट इज सी इज इक्वल टू पाय डी. म्हणजे आपल्याला हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला या पायच्या मदतीने मिळाला आहे. कोणता? की सी इज इक्वल टू पाय डी. बट वी नो दॅट डायमीटर हे रेडियसच्या दुप्पट असतं. 2 रेडियस असतात त्याच्यामध्ये. दॅट इज बट डी इज इक्वल टू 2r. देअरफॉर सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 2πr. म्हणजे काय केलं, या डीच्या जागी 2r टाकला आणि रिडिंगला कन्व्हिनियन्स जावं म्हणून कसं लिहिलं, सी इज इक्वल टू 2πr. म्हणजे सर्कम्फरन्सचे 2 फॉर्म्युले आपल्याला मिळाले. सी इज इक्वल टू पाय डी अँड सी इज इक्वल टू 2πr. लेट अस सी सम examples. First one, the diameter of a circle is 14 cm. Find its circumference. Simply एका सर्कलचं डायमीटर तुम्हाला दिलं आहे, तुम्हाला फाइंड करायचं सर्कम्फरन्स. डायमीटर डी इज इक्वल टू 14 cm. तर डी गिवन आहे तर डीचाच फॉर्म्युला यूज करणार कोणता, सी इज इक्वल टू पाय डी. सो सी इज इक्वल टू पाय डी. द व्हॅल्यू ऑफ पाय, जर पायची व्हॅल्यू इथं एक्झाम्पलमध्ये दिली असेल तर ती घ्यायची, जर दिली नसेल तर 22/7 घ्यायची. सो सी इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाइड बाय 14. 7ने 14ला डिवाइड केलं, 7 1 जा 7, 7 2 जा 14. सी इज इक्वल टू 22 मल्टिप्लाइड बाय 2. दॅट इज सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 44 cm. नेक्स्ट एक्झाम्पल, द रेडियस ऑफ अ सर्क्युलर प्लॉट इज 7.7 meters. हाऊ मच विल इट कॉस्ट to fence the plot with 3 rounds of wire at the rate of 50 rupees per meter. First of all example बघा, the radius of a circular plot म्हणजे हा सर्क्युलर प्लॉट आहे इज 7.7 meters. रेडियस दाखवली आहे. हाऊ मच विल इट कॉस्ट टू फेन्स द प्लॉट विथ 3 rounds of wire. म्हणजे या प्लॉटला वायरच्या 3 राऊंड देऊन कुंपण घालायचं आहे, फेन्सिंग करायचं आहे. सो या 3 राऊंड्स ऑफ वायरला किती खर्च येईल, कोणत्या रेटने, ॲट द रेट ऑफ 50 रुपीज पर मीटर.
म्हणजे 1 मीटर वायरला 50 रुपीज असंही 3 राऊंड्स मारायला किती खर्च येणार. सो फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल या रेडियसवरून आपण याचं सर्कम्फरन्स फाइंड करू. म्हणजे सर्कम्फरन्स फाइंड केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, लेंथ ऑफ 1 राउंड ऑफ वायर, राईट. सो फर्स्ट given things, radius of a circular plot 7.7 meters. Therefore circumference C is equal to 2 pi r. 2 into 22 by 7, pi ची व्हॅल्यू घेतली आहे मी, इंटू 7.7. या 7 ने या 7.7 ला डिवाइड केलं. सिम्पली 7 1 जा 7, 7 1 जा 7. द डेसिमल पॉइंट इज ॲज इट इज 1.1. सो 22 2 जा 44, 22 दुने 44, 44 into 1.1, that is circumference C is equal to 48.4 meters. तर मी काय सांगितलं की सर्कम्फरन्स म्हणजे काय, लेंथ ऑफ 1 राउंड ऑफ वायर. देअरफॉर लेंथ ऑफ वायर फॉर 1 राउंड ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू 48.4 मीटर. पण आपल्याला किती राऊंड द्यायचे फेन्सिंगचे, 3 राउंड्स. देअरफॉर लेंथ ऑफ वायर फॉर 3 राउंड्स ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू, याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, दॅट इज 145.2 मीटर्स. 4 त्रिक 12, 4 1 4 त्रिक 24 आणि 25, रिमेनिंग 2, 4 त्रिक 12 13 14, 145.2 मीटर्स. म्हणजे आता आपल्याला 3 राऊंड वायरची लेंथ मिळाली. आता काय राहिलं, त्या वायरची किंमत काढायची. सो कॉस्ट ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू 145.2 इंटू कॉस्ट पर मीटर. कॉस्ट पर मीटर किती दिली एक्झाम्पलमध्ये, at the rate of 50 rupees per meter. So 145.2 into 50, that is equal to 7,260 rupees. So that's all for today. In the next lecture we are going to see some more examples on this topic.